प्रथमतः सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी हा दिवस अखंड भारतभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 साली, तेव्हा भारताकडे स्वतःची राज्यघटना नव्हती. देश नेमका चालवायचा कसा, कानून कायदे काय, हा खूप मोठा प्रश्न होता. घटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालखंडामध्ये भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली. 26 नोव्हेंबर 1949 साली राज्यघटना स्वीकारली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 साली अंमलात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठीच नव्हे, अखंड भारतासाठी कार्य केले आहे. अशातच नाशिक येथे परेड ग्राउंडवरती भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा चालू असताना गिरीश महाजन यांनी 1 ते 1.5 तास भाषण केले, परंतु त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उच्चार केला नाही. तेथे कार्यरत असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही, गिरीश महाजनांवरती आक्षेप केला. बाबासाहेबांचं नाव पुसण्याचा प्रयत्न करत आहात का? सस्पेंड करायचं आहे तर करा, मी माती काम करेल, अशा त्यांच्या तीव्र शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.